आज उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्या सौरभ भाऊंची भेट झाली आणि त्याचबरोबर आज आपल्या क्वीनचा पण वाढदिवस होता, त्यामुळे सौरभ भाऊनी मोठाला ठारबीर घालून गाडी नटवून आणलेली. त्याच कारणानं आज म्हणलं आपल्या क्वीनचा कडक मध्ये व्हिडिओ काढायचा, म्हणून आम्ही न कुठं थांबता डायरेक्ट लोकेशन वर आलो आणि इथं आल्यानंतर स्टार्टिंग आपल्या सौरभांच्या फोटो बसणं केली. तर सौरभ भाऊंच्या अंगात कुठली तरतरी मारली काय माहिती, त्यांनी गाडी डायरेक्ट झुडपात आणून लावली. ही सगळी येडे चाले करून आता इथनं निघायचं म्हणलं. गाडीवर बसलो, स्टार्टर मारला आणि डायरेक्ट आलो एटीएम मध्ये. एटीएम मध्ये येऊन आपल्याला पैसे काढायचं होतं. आल्यानंतर किरकोळ अमाऊंट काढला आणि आम्ही तिघं आलो डायरेक्ट सोडा कट्ट्यावर. या उन्हाच्या तड्यात जरा म्हणलं गारवायचं, म्हणून आम्ही ब्लूबेरी आणि लेमनचा गारवा घेतला. गारून सौरभ म्हणलीत की जरा टिके बाईंची आणि चरण भाऊंची गाडी घेऊन येऊया, म्हणून आलो आम्ही त्यांच्या कामावर. तवर पुढनं रुमाल फिरवत आला आणि ताटून खुर्चीवर बसला, जणू काय ह्याच काम चालू असले ग. इथं आलो म्हणलं आमचा शूटर अजून दिसना. हुडकून बघतोय तर इकडे 10 रुपयाला गारवा पडलाय. अरे म्हणलं तुला काय काम धंदा आहेत का नाही रे, कामाला आलायस का झोपा काढा आलायस म्हणलं. ह्याची झोप मोड करून आणि यांच्यासोबत जरा बैठक मांडू आता म्हणलं निघायचं, म्हणून आम्ही यांना टाटा बाय बाय केला आणि डायरेक्ट आलो घराकडे. तवर आपलं माऊली आलती. माऊलीने म्हणलं काय दावरा, बस म्हणलीत कामावरनं चरणला घेऊन येऊया. माऊलींना म्हणलं आता जस्ट 9 वाजता त्याच्यापासून आलोय की काय बधीरला एवढ्याच आहे म्हणलं, आमच्या सोबत येईल का नाही, जाऊन दे म्हणून त्याला न्यायला आलो. त्यात मला अंकलचा फोन आलता, मला म्हणलीत की इकडल्या घराकडे जरा ये. तिथे गेल्यानंतर बघितलं की टाकी ढकलायचं काम लागलं. आता अंकलनी सांगितले म्हणल्यानंतर करायलाच पाहिजे, म्हणून आम्ही 2 पाऱ्या घेऊन लगेच कामकाज चालू केलं. ही टाकी कटवायला आपल्याला बांबूची गरज लागणार होती. मग इकडे लगेच आपल्या पण्याबानं 3 नियोजन लावलं. आलो त्यांच्या जुन्या घरात आणि जी लांबड लाकूड दिसते ती उचललं आणि ती घेऊन आलो बरोबर टाकी जवळ. ज्याची आपल्याला कमी पडत होती ती गोष्ट आणल्यानंतर रात्र का होईना खरं काम लगेच झालं. पण जाता जाता तुम्ही तेवढे एक काम करा, आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये.